नमस्कार. देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांचे सुरुवातीचे कल आता हाती आलेत आणि खरं सांगायचं तर कोणत्याही एक्झिट पोलने असा अंदाज अजिबात वर्तवला नव्हता. वेळ न घालवता थेट सुरू करूया या धक्कादायक आकड्यांचं हे खास विश्लेषण. पण पुढे जाण्याआधी एक सर्वात मोठा प्रश्न उभा राहतोय. ममता बॅनर्जी आणि के स्टॅलिन खरोखरच पिछाडीवर आहेत? विचार करा, राजकारणातले हे महाकाय दिग्गज ज्यांनी अनेक वर्ष एक हाती सत्ता गाजवली, ते आज स्वतःच्याच बालेकिल्ल्यात धोक्यात आहेत का? आत्तापर्यंतचे कल तरी हेच सुचवत आहे. सुरुवात करूया पश्चिम बंगालपासून, जिथे लढाई आहे 148 या जादुई आकड्याची. 148, होय, हाच तो आकडा आहे. 293 जागांच्या बंगाल विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी हाच बहुमताचा टप्पा गाठायचा आहे. आणि आत्ता जे आकडे समोर येत आहेत ना, ते कुणालाही घाम फोडतील असेच आहेत. हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. भाजपनी तब्बल 182 जागांवर आघाडी घेतलीय, तर सलग 15 वर्ष सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष फक्त 103 जागांवर अडकताना दिसतोय. बहुमताचा 148चा आकडा सहज पार करत भाजपने दिलेला हा एक प्रकारचा प्रचंड मोठा धोबी पछाड आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता लक्ष देऊया भवानीपूरच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईकडे. एका बाजूला स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे सुवेंदू अधिकारी. सुरुवातीला काय झालं? पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये सुवेंदू अधिकारी पुढे होते, पण पुढच्या 4 फेऱ्यांनंतर ममता बॅनर्जींनी पुन्हा आघाडी घेतलीय. म्हणजे ही अक्षरशः क्षणाक्षणाला श्वास रोखून धरायला लावणारी अशी अटीतटीची झुंज सुरू आहे. या चुरशीच्या लढतीवर आता प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. सुवेंदू अधिकारी यांनी असा दावा केलाय की बंगालच्या हिंदूंनी ममता बॅनर्जी यांना धडा शिकवला आहे. अर्थात हे या सुरुवातीच्या कलांवरून त्यांनी व्यक्त केलेलं वैयक्तिक मत आहे. प्रत्यक्ष अंतिम निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं नक्कीच जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आता वळूया तामिळनाडूकडे, जिथे एका जायंट किलरचा उदय होताना दिसतोय. इथे तर सगळे एक्झिट पोल्स सपशेल खोटे ठरताना दिसत आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे सुपरस्टार थलपती विजय यांचा पक्ष तब्बल 110 जागांवर आघाडीवर आहे. विचार करा, AIDMK आणि भाजपची युती 74 जागांवर आहे, तर सत्ताधारी DMK आघाडी चक्क 3ऱ्या क्रमांकावर फेकली गेलीय, फक्त 50 जागांवर. 234 जागांच्या विधानसभेत एका नव्या पक्षाची ही मुसंडी म्हणजे एक ऐतिहासिक राजकीय भूकंपच आहे. DMKसाठी हा केवळ पक्षाचा नाही, तर अत्यंत वैयक्तिक पातळीवरचा धक्का आहे. स्वतः मुख्यमंत्री के स्टॅलिन त्यांच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या कोलाथूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. आणि एवढंच नाही, तर त्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन हे सुद्धा सुरक्षित मानल्या जाणाऱ्या चेपक मतदारसंघातून मागे पडताना दिसत आहेत. याचबरोबर केरळ आणि आसाममधूनही वेगाने बदलणारे कल समोर येत आहेत. त्यावर एक नजर टाकूया. 140 जागांच्या केरळ विधानसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीने तब्बल 93 जागांवर मुसंडी मारलीय. याचाच अर्थ असा की डाव्यांची सलग 10 वर्षांची सत्ता संपल्याची चिन्ह आहेत, जे सध्या फक्त 42 जागांवर आघाडीवर आहेत. आणि इथे आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे भाजपने 2 जागांवर आघाडी मिळवली आहे. आणि इथेही एक मोठा धक्का बसलाय. केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे स्वतःच्याच धर्मदम मतदारसंघातून अनपेक्षितपणे पिछाडीवर गेलेत. आजचा दिवस मुख्यमंत्र्यांसाठी खरंच कसोटीचा दिसतोय. तिकडे आसामच्या 126 जागांच्या विधानसभेत मात्र पूर्णपणे वेगळंच चित्र आहे. इथे भाजपने अक्षरशः क्लीन स्वीप दिलाय. भाजप 99 जागांवर भक्कम आघाडीवर आहे, तर काँग्रेस फक्त 25 जागांवर अडकली आहे. हेमंत बिस्वा शर्मा सलग दुसऱ्यांदा दमदारपणे सत्तेत परतणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. आणि आसाममध्ये काँग्रेससाठी आणखी एक धक्का म्हणजे त्यांचा मुख्य चेहरा असलेले दिग्गज नेते गौरव गोगोई हे जोराहाट या त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघातून मागे पडले आहेत. आता शेवटची पाहूया पुदुच्चेरी, जिथे एक अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळतेय. पुडुच्चेरीचे चित्र खरंच अत्यंत चुरशीचं आहे. विधानसभेच्या 30 पैकी 29 जागांचे कल हाती आलेत आणि यामध्ये भाजप 15 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 11 जागांवर. ही अक्षरशः नेक टू नेक फाईट आहे, जिथे थोड्याशा मतांच्या फरकानेही पारडं कधीही फिरू शकतं. तर मंडळी, या संपूर्ण आकडेवारीचं बिग पिक्चर किंवा मुख्य सार काय सांगतं? पहिलं,
बंगालमध्ये ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुसरं, तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांनी एक मोठा ऐतिहासिक राजकीय भूकंप घडवून आणलाय. तिसरं, काँग्रेस केरळमध्ये पुनरागमन करत आहे, पण आसाम मात्र गमावत आहे. आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशभरात अनेक विद्यमान मुख्यमंत्री त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघात पिछाडीवर आहेत. प्रस्थापितांविरोधातील ही लाट खरंच खूप काही सांगून जाते. आता एक सर्वात मोठा प्रश्न उरतो. हे सुरुवातीचे धक्कादायक कल अंतिम निकालापर्यंत असेच राहतील का? पश्चिम बंगाल किंवा तामिळनाडूमध्ये शेवटच्या क्षणी काही मोठा उलटाफेर पाहायला मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अंतिम निकालांच्या अशाच अचूक आणि सविस्तर विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.